मित्रांनो, मोठ्या प्रतीक्षेनंतर अखेर सन 2025-26 करता राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती याचबरोबर पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना या दोन्ही योजनेकरता अनुदान वितरण करण्यात आलेले आहे। आणि याच्याच संदर्भातील एक महत्त्वाचा जी.आर. 11 मार्च 2026 रोजी घेण्यात आलेला आहे। मित्रांनो, गेल्या अनेक दिवसापासून शिष्यवृत्तीच्या वितरणाच्या प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्याला याच्यामुळे एक मोठा दिलासा मिळणार आहे। मित्रांनो, सन 2025-26 मध्ये जी काही निधीची तरतूद करण्यात आलेली होती याच्या 60% प्रमाणामध्ये निधी वितरण करण्यासाठी वित्त विभागाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली होती। मात्र अद्यापही या दोन्ही शिष्यवृत्ती योजनांचा निधी वितरित करण्यात आलेला नव्हता आणि राज्यातील 4ही कृषी विद्यापीठातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेकरता 24 कोटी 20 लाख रुपये, तर पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेकरता 7 कोटी 80 लाख रुपये असे एकूण 32 कोटी रुपयाचा निधी वितरण करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे। सदरचे अनुदान चालू आर्थिक वर्षातील विद्यार्थी लाभार्थ्यांच्या शिष्यवृत्ती करता उपयोगात आणावे। सदरची रक्कम ही राज्यातील 4ही कृषी विद्यापीठातील पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये महाडीबीटी प्रणालीद्वारे वितरित करण्यात यावी, अशा प्रकारच्या काही महत्त्वाच्या सूचना देखील या जी.आर.च्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत। आणि अशा प्रकारे आता हा निधी उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे शिष्यवृत्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांना एक मोठा दिलासा मिळणार आहे। भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेट्ससह। धन्यवाद।